लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार। नाही सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावर पडतील नजरा। ऐकताना थोडं खटकेल वाटे ते राज्य चाललंय काय, पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय। आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं। एकटा आलं तर नडता येईल, पण झुंडी पुढे तर नमावंच लागतं। सालेप भोगतर घेतातच नंतर जीवानिशी मारतात। शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्क चालतात। अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं। न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं। शिवरायांचे फक्त धडे वाचले, त्यातून तर धडा आम्ही घेतलाच नाही। शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तर पेललाच नाही। वाईट वाटतं महाराज आहो, पण नुसतंच वाईट वाटतं। पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यातून दाटतं। महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय, तिथल्या तिथेच फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राज्यातील बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारासह राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने आज संपूर्ण राज्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार राज्यासह कोपरगावातही महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तोंडाला दंडाला काळा फिती बांधून हातात विविध फलक धरत बदलापूर घटनेसह सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे। बदलापूर जन आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखाव्यात। राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री हे अपयशी ठरले असून तात्काळ सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागण्या तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राज्याचे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आल्या आहेत। यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी कुमारी राजेश्वरी हिने बदलापूर येथील घटनेसह राज्यातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत कवितेतून संताप व्यक्त करत निषेध केला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।